आता एक क्विक रॅपिड फायर करूया. अनिकेत लहान असताना त्याला सांभाळायला घरी जास्त वेळ कोण थांबायचं, तर आता मला उत्तर मिळालेलंच आहे की मीच तूच थांबलीस. थांबायचे. त्याला जर काही हवं असेल तर पहिला फोन आईला की बाबांना? बाबांना, कारण ते नाही म्हणणार नाहीत. तुमच्या फॅमिली व्हॉट्सअप ग्रुपचं नाव काय आहे? एक आमचे 2 आहेत फॅमिली व्हॉट्सअप ग्रुप, नाही 3 आहेत खरे. एक आमचा 6 जणांचा आहे सुपर 6, ज्याच्यामध्ये मी, माझी बहीण, माझा मेहुणा, अशोक, अनिकेत आणि अदिती, आमची मुलं, असं एक आहे. एक आमचा आहे फॅमिली मेला, ज्याच्यामध्ये आमच्या माहेरच्या सगळ्या मावस भावंडांचा ग्रुप आहे. आणि एक आहे सराफ फॅमिली रियुनियन, ज्याच्यामध्ये सगळ्या सराफांचा एक ग्रुप आहे. वा. घरात कुकिंगसाठी डिमांड जास्त कोणाची असते? या माझ्या घरी जेवायला, कोणीच करत नाही डिमांड. ओके, आय एम कमिंग. सिक्रेटली जंक फूड कोणी खातं का? वाटत नाही मला सिक्रेटली कोणी. नाही खात अशोक. Openly. हा, ओपनलीच खातो फार. सिक्रेटली मीच खाते जरा. अच्छा. हे सगळं सांगितल्यावर आता परत सिक्रेट सांगितलं तर मला पाणीपुरी कन्फेशन. पाणीपुरी मला अजिबात, मला प्रचंड आवडते पाणीपुरी. अर्थात मी रस्त्यावरची खाते, मी घरी बनवते. जर तुमच्या दोघांमध्ये आर्ग्युमेंट झालं तर पहिलं सॉरी कोण म्हणतं? मीच. वा, मान्य करते, मीच म्हणते. आईकडनं आलंय. नाही, काय झालं, तोही खूप शॉर्ट टेम्पर्ड आहे, मी खूप शॉर्ट टेम्पर्ड आहे. मग काय करायचं, कोणाला तरी एकाला बदलायला पाहिजे. ही इज नॉट गोइंग टू चेंज, सो आय डिसाइडेड आय हॅव टू चेंज. थिएटर, सिनेमा की यूट्यूब? सगळ्यात जास्त एन्जॉय काय? सिनेमा. कुकिंग की ऍक्टिंग? नाही का डिसाईड करता येणार. आय लाईक बोथ. आय कॅन लेट गो ऑफ एनी. ऍक्टिंग आणि कुकिंग बोथ. आता हा प्रश्न खूप रेलेव्हंट आहे, म्हणजे लिहिला होता आधी, कारण तुझं इतक्या सगळ्यामध्ये एक्सपर्टीज आहे, म्हणजे स्पोर्ट्स मेडिसिनपासून कुकिंगपासून ॲक्टिंगपर्यंत, म्हणून विचारते. हे सगळं नसतं तर ऑल्टरनेट करिअर काय केलं असतं? आय एम अ व्हेरी पीपल पर्सन. मला असं वाटतं मी कदाचित कुठल्या तरी HR मध्ये असते. और पॉलिटिशियन नाही. आय एम टू फ्रँक, टू ट्रू अँड टू फ्रँक. ट्रू अँड ट्रू फ्रँक. मला जमलं नसतं पॉलिटिशियन व्हायला, पण येस, आय कुड हॅव बीन इन सम कॉर्पोरेट. पीपल मॅनेजमेंट, HR इज समथिंग आय वुड हॅव डन. एक डिश जी अजूनही परफेक्ट जमली नाहीये? भाकरी. मला पुरणपोळी अप्रतिम येते. भाकरी मला भाकरी नाही छान करता येत ग. पिठावर अवलंबून असते. नाही ग, नाचता येईना येते माझं. मी म्हणते पीठ चांगलं नाही, पण मला येत नाही. अशोक मामांना आवडणारी तुमची आवडीची डिश? आम्ही बनवते ते फिश करी खूप आवडते. आणि आमच्याकडे एक आम्ही मणगणं बनवतो. इट्स खीर, पायसम. कसली? ॲक्च्युली ती चण्याच्या डाळीची असते. गोव्यात सगळं नारळ ना, एव्हरीथिंग नारळयुक्त. नारळाच्या दुधातली खीर असते, गुळ घातलेली. त्याला म्हणतात मणगणं. म्हणजे पुरणपोळीचं पुरण जसं आपण करतो तशी? हां, थोडंफार तसंच. हां, पण त्याच्यात नारळाचं दूध असतं, गूळ असतो आणि त्याच्यामध्ये थोडेसे साबुदाणे घातलेले असतात. ते अनिकेतमुळे मी नाही घालत, भिजवलेले साबुदाणे घातलेले असतात. आणि चण्याची डाळ? चण्याची डाळ असते, आणखीन तुकडा काजू असतो. आणि ते सगळं एकत्र शिजवायचं? नाही, डाळ शिजवायची आधी पहिल्यांदा, मग गूळ घालायचा त्याच्यामध्ये, थोडीशी डाळ वाटायची थिकनेस यायला, मग नारळाचं दूध घालायचं. त्याच्यात कसं 2 नारळाचे दूध काढतो आपण, एक अपरस आणि एक पातळ रस असं. ब्युटी सिक्रेट इन 1 लाईन? आय वुड से, ओके, ह्याच्यात मी तुला एक माझं नाही सांगते, दुसऱ्या कोणाचं तरी सांगते. चालेल, कोणाचं एक वाक्य. प्राणसाहेब होते माहिती ना आपले, प्राणसाहेब एवढे ग्रेट नट, ते किती यंग दिसायचे ना. तर त्यांना सगळेजण विचारायचे, प्राणसाहेब की तुम्ही काय सिक्रेट आहे तुमच्या ह्याचं? तर प्राणसाहेब म्हणायचे की आय डू थम एक्सरसाइज. सो व्हॉट इज थम? फक्त एक एक्सरसाइज, थम एक्सरसाइज. व्हॉट? वेन एव्हर फूड कम्स टू मी, मी थम रिफ्यूज. थम एक्सरसाइज. मी म्हणते टॉकेटिव्ह एक्सरसाइज. मी बडबडच इतकी करते की जेवण कमी जातं. तुझ्या पर्समध्ये असणाऱ्या 3 गोष्टी? स्वामींचं पुस्तक, म्हणजे मानसपूजा मी रोज करते, ते माझी जपाची माळ. ते काय म्हणूया, एक असं माझं पाऊच आहे ज्याच्यामध्ये स्वामींचं पुस्तक, जपाची माळ असते. आणि एक माझं अजून एक पाऊच असतं ज्याच्यामध्ये असं म्हण की थोड्या मेकअपच्या गोष्टी असतील. आणि टिश्यू, बापरे मला सतत टिश्यूज लागतात. टिश्यू पेपरचं एक मोठं हे असतं. आणि माझं वॉलेट. एका वाक्यात तुझा लाईफ मंत्र? से प्लीज, सॉरी, एक्सक्यूज मी. आजचा ना मला असं वाटतं आमचा नाही का लॉंगेस्ट शूट झालेला पॉडकास्ट आहे. आणि
खूप खूप छान झाला. म्हणजे सुरुवात मी तुम्ही निवेदिताताईपासून करून आता मी शेवटी त्या 2 तासामध्ये तू वर आले. म्हणजे इतकं छान वाटलं आणि मस्त वाटलं. म्हणजे मला कसं काय निवेदिता एक ॲक्टर म्हणून माहिती होती. पण आता बघितलं तर खूप काही शिकण्यासारखं आहे. प्रचंड. आणि कुठली गोष्ट करण्यापूर्वी ती शिकून, ती इम्प्लिमेंट करून पुढे नेणं. नुसतं आपलं ते स्वयंपाकघरात नाही. YouTube झालं, आता हे नवीन मसाल्याचं करतेस आणि त्याच्यामागे भयंकर पॅशन आहे. नवीन काहीतरी करायची धडपड आहे आणि त्यात परफेक्शन मिळवायचं आहे. खूप आवडलं मला. इतकी धमाल आली, इतकी मजा आली आणि मला खूप काही शिकायला मिळालं. मला नक्की खात्री आहे आपल्या प्रेक्षकांना सुद्धा ह्याच्यातून खूप काही शिकायला मिळेल. विशेषतः महिलांना, की तुम्ही फॉरएव्हर यंग कसं राहू शकता, हे मला वाटतं तुझ्याकडनं काय ते शिकायला मला वाटतं मिळेल. सगळं इकडे आहे. हां, तिथे तर आहेच. तिथूनच सुरुवात होते पहिली, हो. नाही का? तू इकडे आलीस आणि हम्म. सर्व काहीचा हा बहुमान आहे. थँक यू सो मच. थँक्यू सो मच. आय एन्जॉय. तुम्हाला जर ही क्लिप आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काहीच्या पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि हो, सर्व काहीच्या क्लिप्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.